तुम्हाला माहिती आहे का, की कुठल्या-कुठल्या कारणांसाठी तुम्ही गर्भपात करू शकता? नेमक्या कुठल्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही हा तुमचा गर्भपात करायला पाहिजे किंवा कुठल्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन तुम्ही गर्भपात सेफली करू शकता? या सर्व गोष्टींची किंवा प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील, तर माझा हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये सर्व महिलांसाठी एक महत्त्वाचा इंटरेस्टिंग टॉपिक मी घेऊन आली आहे आणि तो म्हणजे गर्भपात. या गर्भपाताला प्रत्येकच महिलेला कधी ना कधी सामोरं जावंच लागत असतं आणि याबद्दल तुमच्या मनात खूप साऱ्या शंका असतात. तर त्याच शंकांचं निरसन करण्यासाठी आज मी हा टॉपिक घेऊन आली आहे. तर हा टॉपिक आपण 2-3 व्हिडिओमध्ये डिवाइड करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे जाणून घेऊयात की तुम्ही कुठल्या कुठल्या कारणांसाठी आणि नक्की कोणाकडून आणि कुठे जाऊन तुमचा गर्भपात करून घेऊ शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते की भारतामध्ये गर्भपात करण्यासाठी एक विशिष्ट कायदा आहे, ज्याला आम्ही MTP आणि PCPNDT ऍक्ट 1971 असं म्हणतो. त्याच्यामध्ये बऱ्याच नंतर अमेंडमेंट सुद्धा आलेल्या आहेत, सुधारणा झालेल्या आहेत 2002 ची, 3 ची आणि आता रिसेंटली 2024 ची सुधारणा आलेली आहे. तर रिसेंटली जो हा कायदा आहे तो MTP आणि PCPNDT ऍक्ट 2024 म्हणून ओळखला जातो. आणि या कायद्याअंतर्गत काही विशिष्ट कारणांसाठीच फक्त तुम्ही गर्भपात करून घेऊ शकता. काही विशिष्ट डॉक्टरांकडे जाऊनच तुम्ही हा गर्भपात करून घेतला पाहिजे असतो आणि काही विशिष्ट सरकारमान्य हॉस्पिटलमध्ये जाऊनच तुम्ही हा गर्भपात करून घेणं अपेक्षित असतं. तर चला तर मग पहिले बघूयात की कुठल्या कारणांसाठी तुम्ही हा गर्भपात करून घेऊ शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि जे कॉमन कारण असतं गर्भपात करण्यासाठी ते म्हणजे की चुकून राहिलेली गर्भधारणा. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही गर्भनिरोधक उपाय वापरत असता किंवा तुम्ही तुमचा सेफ पिरियड फॉलो करत असता, पण तरीही अचानकपणे तुम्हाला प्रेग्नन्सी राहून जाते आणि ज्याला आपण अनवॉन्टेड प्रेग्नन्सी म्हणतो, ती तुम्हाला नको असते. तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन तुमचा गर्भपात करून घेऊ शकता. फक्त याच्यासाठी एकच अट आहे की हा गर्भपात तुम्ही शक्यतो 12 आठवड्यांच्या आतच करू शकता. म्हणजे जर तुम्हाला तुमचं बाळ फक्त तुम्हाला नको आहे यावेळेस म्हणून तुम्हाला गर्भपात करायचा असेल तर तो तुम्ही 12 आठवड्यांनंतर करू शकत नाही. म्हणून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन हा गर्भपात करून घ्यायला पाहिजे. आता दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे आणि जे खूप खरंच आवश्यक असतं ते म्हणजे जर तुमच्या बाळामध्ये काही व्यंग असेल. म्हणजे काय की सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना बाळामध्ये काही शारीरिक किंवा मानसिक व्यंग आहे असं लक्षात येत असेल, म्हणजे त्याच्या किडनीमध्ये काही बिघाड असेल, त्याचं ब्रेन व्यवस्थित डेव्हलप झालं नसेल किंवा हृदयांमध्ये काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे असा काही सिग्निफिकंट प्रॉब्लेम असेल की ज्याच्यामुळे बाळ बाहेर आल्यानंतर अपंग तयार होऊ शकतं आणि ते जगण्यायोग्य राहू शकत नाही, त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही या कायद्याअंतर्गत गर्भपात नक्की करून घेऊ शकता. फक्त याच्यामध्ये एकच अट आहे की म्हणजे सुरुवातीला 2024च्या आधी हा गर्भपात आपण साधारण 20 आठवड्यांपर्यंत करू शकत होतो. म्हणजे 20 आठवड्यांच्या आत अपेक्षित होतं की तुम्ही तुमच्या बाळामध्ये असलेला व्यंग शोधणं. आणि आता 2024 मध्ये जो नवीन कायदा आला आहे MTP आणि PCPNDT ऍक्ट, त्याच्यानुसार आता 24 आठवड्यांपर्यंत सुद्धा जर तुमच्या बाळाला काही व्यंग आहे आणि तो 24 आठवड्यापर्यंत जर तुमच्या लक्षात आला तरी सुद्धा तुम्ही गर्भपात करून घेऊ शकता. हे असं का केलं तर बऱ्याच वेळा आमच्या लक्षात आलं की हृदयांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा मेंदूचे काही प्रॉब्लेम असतील, तर हे बऱ्याच वेळा 18-20व्या आठवड्यामध्ये लक्षात येत नाहीत त्याच्यामध्ये असलेले व्यंग आणि हे 20, 21, 22 आठवड्यामध्ये लक्षात येतात. कारण की हे जे अवयव आहेत, जे क्लिष्ट अवयव आहेत, ते बऱ्याच वेळा उशिरा डेव्हलप होतात आणि म्हणूनच आता जर अशा प्रकारचे काही व्यंग बाळाला सापडले तर इव्हन 24 आठवड्यापर्यंत सुद्धा तुम्ही हा गर्भपात करून घेऊ शकता. आता तिसरं एक कारण असू शकतं की जर महिलेला काहीतरी खूप शारीरिक आजार आहे मोठा, म्हणजे जसं की खूप जास्त रक्तदाब वाढलेला आहे की ज्याच्यामुळे ती महिला ती प्रेग्नन्सी कॅरीच करू शकत नाही, ज्याच्यामुळे तिच्या जीवाला प्रेग्नन्सीमध्ये धोका होऊ शकतो. हृदयाचा खूप मोठा आजार आहे, काही रक्त पातळ करण्याची औषधं चालू आहेत किंवा अनकंट्रोल डायबिटीज आहे म्हणजे मधुमेह आहे. अशा वेळेस हा जो आजार आहे तो प्रेग्नन्सीमुळे अजून बळावू शकतो किंवा अजून कॉम्प्लिकेट होऊ शकतो. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा गर्भपात करून घेऊ शकता महिलेच्या सेफ्टीसाठी आणि तो सुद्धा तुम्ही 20व्या आठवड्यापर्यंत करून घेऊ शकता. आता चौथं अजून एक कारण आहे की जर प्रेग्नन्सी एखाद्या महिलेला राहिली असेल तरी सुद्धा, म्हणजे ती मुलगी छोटी असेल आणि प्रेग्नन्सी राहिली असेल तरी सुद्धा
आपण 20 आठवड्यांपर्यंत त्या महिलेचा गर्भपात करू शकतो. तर साधारण ही 4-5 कारणं आहेत की या कारणाअंतर्गतच फक्त आपण महिलेचा गर्भपात करणं अपेक्षित असतं. तर आता बघूयात की हा गर्भपात तुम्ही कोणाकडे करून घेतला पाहिजे. आता बऱ्याच वेळा आमच्या असं लक्षात येतं की बऱ्याच महिलांना किंवा त्यांच्या घरच्या लोकांना असं वाटतं की काय गर्भपातच तर करायचा आहे, कुठली मोठी गोष्ट आहे, मेडिकलमध्ये जाऊ, गोळ्या घेऊ आणि गर्भपात होऊन जाईल. असं होतंही बऱ्याच वेळा. काही जणांसोबत ते सेफली होतही असेल. पण असं करून घेणं धोक्याचं ठरू शकतं. कारण की गर्भपातामुळे मरण पावण्याची म्हणजे महिलांचं मरण पावण्याची किंवा मॅटर्नल मॉर्टॅलिटी आम्ही जे म्हणतो, तर त्याचं गर्भपात हे एक 3ऱ्या नंबरचं कारण आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्भपात करत असताना किंवा गर्भपात केल्यामुळे महिलेचे मृत्यू होऊ शकतात. त्यामुळे ही इतकी सहज सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे एका रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडूनच म्हणजे गायनेकोलॉजिस्ट पदवीधारकांकडूनच तुम्ही हा गर्भपात करून घ्यायला पाहिजे. कारण की ते प्रॉपरली याच्यामध्ये ट्रेंड असतात आणि त्यांचं ट्रेनिंग झालेलं असल्यामुळे ह्याचे कॉम्प्लिकेशन त्यांना पूर्णपणे माहिती असतात. याच्यात जर काही कॉम्प्लिकेशन झाली, जे की रेअर असतात, पण ते हँडल करू शकतात आणि म्हणून शक्यतो अशा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडे जाऊनच तुम्ही तुमचा गर्भपात करायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं तसं जर गर्भपात 12 आठवड्यांच्या आतला असेल, तर एका रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या साईनवरती सुद्धा तो होतो. पण जर का 24 आठवड्यापर्यंतचा गर्भपात आपल्याला करायचा असेल व्यंगांमुळेचा, तर त्याच्यासाठी 2 डॉक्टरांची आवश्यकता असते. कारण की त्याच्यात कॉम्प्लिकेशन सुद्धा जास्त होऊ शकतात. आता बघूयात की कुठल्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन तुम्ही हा गर्भपात करायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच हॉस्पिटलवरती, नर्सिंग होमवरती असं लिहिलेलं असतं की सरकार मान्य गर्भपात केंद्र. तर हे असं का? तर हे हॉस्पिटल ज्याही ठिकाणी असतं म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून त्यांना त्या गोष्टीसाठीचं रजिस्ट्रेशन आणावं लागत असतं आणि हे रजिस्ट्रेशन देत असताना ह्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्या आधी त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत का? म्हणजे जसं सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे का? तिथले डॉक्टर ट्रेंड आहेत का? तिथला नर्सिंग स्टाफ ट्रेंड आहे का? हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत का? अचानकपणे गर्भपातामध्ये खूप रक्तस्राव होऊ लागला किंवा महिलेचा अचानक बीपी कमी झाला, अचानकपणे गोळ्या घेतल्यापेक्षा डायरेक्टली ऑपरेशन करून गर्भपात करायची वेळ आली, तर ह्या सगळ्या सुविधा त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मग ही प्रमाणपत्र त्यांना दिलं जातं आणि म्हणूनच तुम्ही तुमचा गर्भपात जर तुम्हाला सेफली करायचा असेल, तुम्हाला कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नको असतील, तर तुम्ही अशा सरकार मान्य गर्भपात केंद्रात जाऊनच तुमचा गर्भपात केला पाहिजे. तर मला असं वाटतंय की आज आपण या विषयावरती बऱ्यापैकी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे की कुठल्या कारणांसाठी तुम्ही गर्भपात करू शकता, कुठल्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही हा करायला पाहिजे, कुठल्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही हा सुरक्षितपणे तुमचा गर्भपात करू शकता. तर या विषयाबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा विषय तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आमचा चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.